पहिले 2003 मध्ये स्वरा ट्रॅक्टर घेतलं होतं आपण. आणि स्वरा ट्रॅक्टर घेतल्यामुळे हे काही नव्हती, इथं काही तेवढी सुविधा नव्हती पहिले. मग आम्ही आतापर्यंत स्वरा ट्रॅक्टर चालवलं. स्वरा ट्रॅक्टरचे ॲव्हरेज हे त्याचे बरेच लोक माहित हे चांगलं आहे म्हणून आम्ही खरंच पाहिलं काय खरं आहे काय खोटं आहे म्हणून. आणि आम्ही शोरूमला गेलो. शोरूम इथं खुलल्यामुळे आम्हाला लक्षात आली कुठे बाबा आपण घ्यावा म्हणून. तर शोरूमकडे गेल्यावर ते म्हणले, ते सांगत होते बाबा खूप चांगलं आहे. म्हणलं आम्ही तुमचं काही खरं धरणार नाही, पण रिअल परिस्थिती काय म्हणून पायासाठी. तर आम्ही घेताना दोन्ही ट्रॅक्टर आणि रोटाटर दोन्ही सोबतच घेतलं. जसं घरी सोबत घेतलं आणि घरी नेऊन पूजा केली, जे चालू केल्यानंतर आम्ही 3 दिवस ट्रॅक्टर बंद नाही केलं. त्याचं म्हणणं होतं बा तुम्ही बंद करा, आमचं जर काही जरी फुटलं गिटलं तर आमची जबाबदारी, आमचा आणून घ्या, आम्हाला 1 रुपया देऊ नका, आम्ही सोडून देतो. असं खरं काय खोटं काय म्हणून असं हाताचा महिना असल्यामुळं त्या टायमाला गरम असल्यामुळं आम्ही रोटावेटर सारखं 3 दिवस चालवलं. 3 दिवस चालवल्यावर आम्हाला वाटलं खरं काय खोटं काय पाहिलं तर काहीच नाही, गरम नाही काही नाही, आम्हाला खूप चांगलं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही पुढं चालून फंटी मारली. फंटी सुद्धा आम्ही वाशिमहून आणली होती, व्हीआयपी फंटी आणली होती. तर ती व्हीआयपी फंटी आमच्या त्या ट्रॅक्टर ओढत नव्हती, की आमच्या शेतीमध्ये, आमच्या शेत जमीन जरा थोडी दांडगी असल्यामुळं. तर आम्ही ही टाकून पाहिली, ही सुद्धा त्याच्यावर बंद करायचं काम नाही पडलं, काहीच नेट नाही लागलं. आणि डिझेल मध्ये आम्हाला खूप चांगलं वाटलं. डिझेल मध्ये चांगलं असल्यावर आम्हाला 2.5 त्या ॲव्हरेज मध्ये आम्हाला हे ते जे ट्रॅक्टर आम्ही चालवत होतो 3.5 3.5 लिटर आम्हाला त्याच्यावर लागत होतं. त्याच्यामधून आम्ही आता पाहिलं की बाबा आता ह्याच्यात काय. तर उन्हाळ्यामध्ये आम्ही टालीवर चालवलं, टालीवर बी खूप ॲव्हरेज आला. आणि काळ्या उन्हाळ्यात आम्ही एक दिवस गेलो, सर तिथून ट्रॅक्टर घेऊन त्याला म्हणलं आम्ही आता बंद करणार नाही, उद्या तुमची वॉरंटी गाडी. त्यांनी सांगितलं तुम्ही उन्हाळ्यात जसं तुम्ही पहिले चालवलं होतं तसं उन्हाळ्यात, कडक उन्हाळ्यात सुद्धा, मे महिन्यात सुद्धा असंच चालवा. जर काही अडचण आली तर आमच्याकडे आमच्या शोरूमला आणून ट्रॅक्टर सोडून द्या. तर आम्ही खरोखर आम्ही उन्हाळ्यात सुद्धा नागडीवर कमीत कमी 24-25 घंटेपर्यंत, जोपर्यंत ड्रॉवरच कटाळा येत नाही, 12-12 घंटे आमचा ड्रॉवर चालला. त्याच्यानंतर ड्युटी बदलवर एखाद्या थोडं जेवणाला काय थोडा उशीर झाला तरी त्यानं रिअल 25-26 घंटेपर्यंत ट्रॅक्टर बंद नाही केलं. तर तोपर्यंत आम्हाला त्याचा कोणताच प्रॉब्लेम नाही आला. या ट्रॅक्टरची आम्हाला त्याच्यावर आम्हाला चांगलं वाटलं. आणि डिझेल सुद्धा त्याच्या सगळ्यापर्यंत आम्हाला चांगलं वाटलं. त्या ट्रॅक्टर परता 30-35% म्हणजे त्यापर्यंत खूप म्हणजे डिझेल चांगलं कमी लागतंय. त्याच्यामुळे आम्हाला चांगलं बेनिफिट भेटलं. उन्हाळ्यामध्ये आम्ही टालीवर चालवल्यामुळे आम्हाला त्याचं बेनिफिट भेटलं. काळी मातीवर चालवल्यामुळे आम्हाला आम्ही काळी माती चालवली, त्याच्यामुळे आम्हाला 2 पैसे जास्त त्याच्यापर्यंत म्हणजे उरले. आम्ही हे ट्रॅक्टर पोचव, आम्हाला आनंद आहे ट्रॅक्टरसाठी. त्याची कोणती तक्रार नाही आली आतापर्यंत. 12 महिने झाले आम्ही घेऊन, तर कोणत्याही पद्धतीने आमच्याकडून कोणतं आलं नाही आतापर्यंत. असे आमचे हे म्हणणे.